चला तर आपण बनवूया ढाबा स्टाईल पनीर मसाला आणि नान। त्याचे साहित्य आपण पाहून घेऊया। मिरची, कांदा, टोमॅटो, आलं, वेलची, कोथिंबीर, तमालपत्र, लसूण। आता आपण कढईमध्ये तेल ओतून घेऊया। आता आपलं तेल गरम झालंय, त्यात कांदा घालूया। कांदा आपण लालसर होईपर्यंत भाजून घेऊया। आता आपला कांदा लालसर भाजलेला आहे, त्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया। टोमॅटो आता आपण परतून घेऊया। तो शिजला की आपण त्यामध्ये मिरची घालून घेऊया। त्यामध्ये आपण लसूण घालून घेऊया, तो जरा परतूया। आता हे आपले साहित्य लालसर होईपर्यंत परतून घेऊया। आपलं आता साहित्य रेडी झालेलं आहे, ते आपण डिश मध्ये काढून घेऊ। आता आपले साहित्य भाजून घेतलेले आहे, त्याच तेलामध्ये आपण पनीर पण भाजून घेऊया। पनीर आपले शॅलो फ्राय झालेले आहेत, ते आपण आता डिश मध्ये काढून घेऊया। आता हे सर्व जिन्नस आपण मिक्सरच्या जार मध्ये घालूया व मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया हे जिन्नस। त्यामध्ये थोडी कोथिंबीर घालून घेऊया। आपले हे जिन्नस छान बारीक झालेले आहे, ते आपण पाहू शकतो किती छान झालेले आहे ते। आपण आता तेलामध्ये तयार मसाला परतून घेऊया। आता आपण यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर 2 चमचे टाकून घेऊ, यामुळे आपल्या ग्रेव्हीला छान लालसर कलर येईल। कसुरी मेथी घेऊया आपण, कसुरी मेथी 1 चमचा घालू आपण। 1 चमचा गरम मसाला घालूया आपण आता। ते छान मिक्स करून घेऊया आपण। हा मसाला आपण तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया। मसाला भाजण्यासाठी आपण थोडं मसाल्याचंच पाणी त्यामध्ये मिक्स करून घेऊ।
आता हा आपला मसाला परतून घेतलेला आहे, त्यावर आपण झाकण ठेवूया. 2 मिनिटांनी आपण ते झाकण काढून घेऊ. आता तुम्ही बघू शकताय आपल्या ग्रेव्हीला किती छान लालसर कलर आलेला आहे. आपण आता यामध्ये पनीर घालून घेऊ. पनीर यामध्ये मिक्स करून घेऊया. मैदा हा आपल्या शरीराला हानिकारक असतो, म्हणून आपण रव्याचा वापर केलेला आहे. रवा हा आपण छान प्रकारे मळून घेतलेला आहे. आता हे आपले नानचे पीठ तयार आहे. आता हा आपला पनीर मसाला तयार आहे. बघू शकता आपण त्याला किती छान प्रकारे कलर आलेला आहे. आपण आता यावर कोथिंबीर घालून घेऊया. नान छान प्रकारे लाटून घेऊया आता आपण. इथे मी नान भाजण्यासाठी तुपाचा वापर केला आहे. तुम्ही बटरचा सुद्धा वापर करू शकता. अशा प्रकारे आपला नान रेडी झालेला आहे. आपला पनीर मसाला आणि नान खाण्यासाठी रेडी आहे.